नमस्कार, मी जयमाला ब्युटी आर्टिस्ट. माझ्याकडे आज रिचफिलच्या मॅम आल्या होत्या आणि त्यांनी मला डेमो ट्राय करून दिला. जसं डिटॅनचा डेमो होता आणि हे क्लायंट होतं माझं परमनंट स्ट्रेटनिंगचं. त्याच क्लायंटवरती आम्ही डेमो ट्राय केला आणि तुम्ही क्लायंटचे हेअर बघू शकतात. खूप जास्त फ्रिझी झालेले होते, पेटर्न्स होते, ड्राय झालेले होते. त्यांच्या हेअरवरती अदर ट्रीटमेंट गेल्या असत्या तरी त्यांच्या माइंडमध्ये ठरलेलं होतं की मला परमनंट स्ट्रेटनिंगच करायची आहे. तर आम्ही स्ट्रेटनिंग करायला स्टार्ट केली, कारण त्यांचं ऑलरेडी ठरलेलं असल्यामुळे मला तीच ट्रीटमेंट करावी लागली. आणि फायनल रिझल्ट मी तुम्हाला दाखवणार. तर मी फर्स्ट क्रीम ॲप्लिकेशन केली सेक्शन वाईज आणि ते प्रॉपर जसं हलायचं नसतं, बसायचं असतं व्यवस्थित, तर त्याचं बॉन्ड वगैरे ब्रेक होतो. तर मी त्या पद्धतीने सांगल्यानुसार क्लायंट बसलं आणि त्यानंतर मी चेक करून घेतलं की हेअर बॉन्ड किती झालेला आहे. त्यानंतर मग मी चेक वगैरे केल्यानंतर मला वाटलं की हो झालेलं आहे. तर मी हेअर वॉश करायला घेतलं. तर माझं सर्व जे ट्रीटमेंट होती ती प्रॉपर झाली होती हेअरमध्ये. तर मी हेअर वॉश केल्यानंतर प्रॉपर हेअर वॉश झाल्यानंतर त्यात क्रीम वगैरे नको काहीच. 50% टॉवेल ड्राय आणि 50% ब्लो ड्राय असतं. तर मी टॉवेल ड्राय 50% करून घेतलं. त्यानंतर चहा वगैरे आली, चहा वगैरे घेऊन घेतली, कारण याला खूप जास्त वेळ लागतो आणि स्वतःची सेफ्टी पण पाळावी लागते. जसं मी आता बघा आयनिंग करते तर त्याची धूळ वगैरे निघते, तर मी स्वतः मास्क वगैरे, हँड ग्लोव्ज, कारण मला एक वेळेस हाताला त्रास झालेला आहे. तर त्यामुळे मी प्रॉपर सेफ्टी ठेवली आणि त्यानंतर मी सेकंड क्रीम ॲप्लिकेशन केली, न्यूट्रिलायझर. हेअर वॉश केल्यानंतर तुम्ही फायनल रिझल्ट बघू शकतात. खूप सुंदर आलेला होता. क्लायंटही हॅप्पी झालं होतं. तुम्हाला कसं वाटलं तेही सांगा आणि तुम्हाला जर का करायचं असेल तर तुम्ही जयमाला पार्लरशी कॉन्टॅक्ट करू शकतात. क्लायंट हॅप्पी झाला म्हणजे मी हॅप्पी झाली. थँक्यू सो मच. तुम्हाला कसं वाटलं तेही सांगा.